नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते आणि छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात। ठीक आहे, तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की 15 तारखेला महाशिवरात्री येत आहे, तर कुठलं शिवलिंग सगळ्यात श्रेष्ठ आहे। जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही आणून हे महाशिवरात्रीच्या दिवशी हे तुमच्या देवघरात ठेवू शकता। असं कुठलं शिवलिंग आहे जे सगळ्यात ज्याच्यामध्ये शिवजींचा वास आहे आणि शिवजींना अतिशय प्रिय आहे असं शिवलिंग। ठीक आहे, ह्याची माहिती मी आज देणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त किती प्रकारचे शिवलिंग आहेत, प्रत्येक प्रकारच्या शिवलिंगाच्या मागे काय महत्त्वपूर्ण फलप्राप्ती आहे ह्याची माहिती मी आज देणार आहे। त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। तर बघा, सगळ्यात अतिशय प्रिय जे शिवलिंग आहे शिवजींना, जिंचा वास ज्या शिवलिंगमध्ये आहे, स्वयंभू आहे, ते आहे नर्मदेश्वर शिवलिंग। ठीक आहे, आता नर्मदेश्वर शिवलिंगचं महत्त्व काय आहे ह्याची छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगते। ठीक आहे, एका राज्यात बली नामाचा एक राजा होता। ठीक आहे, त्याचा पुत्र होता बाणासूर। ठीक आहे, आता बाणासूर हा निस्सिम भक्त होता शिवजींचा। ठीक आहे, तर तो रोज त्यांनी खूप वर्ष तपश्चर्या करून त्याला एक शिवजींनी वरदान सुद्धा दिलं होतं। ठीक, तर ते रोज एक पार्थिव शिवलिंग, मातीचं शिवलिंग बनवायचे आणि रोज त्याला नर्मदा नदीत विसर्जित करायचे। ठीक आहे, तर असं खूप वर्ष त्यांनी ही तपश्चर्या केली। ठीक आहे, आणि त्यांना त्याच्यानंतर शिवजींनी वरदान दिलं की जो कोणी ह्या शिवलिंगची पूजा करेल, ठीक आहे, नर्मदा शिवलिंगची जो कोणी पूजा करेल, असेल स्वयंभू असेल, त्याला प्राण प्रतिष्ठापन करायची गरज लागणार नाही। ठीक आहे, तर ही माहिती आहे नर्मदेश्वर शिवलिंगची। घरी आणून त्याची पूजा आपण करू शकता नर्मदेश्वर शिवलिंगची। ठीक आहे, कारण नर्मदेश्वर शिवलिंगवरती फक्त जलसुद्धा रोज अर्पण किंवा सोमवारचं केलं तरीही ते खूप होऊन जातं। ठीक आहे, तर बघा आता शिवलिंग जेव्हा तुम्ही आणाल ना तेव्हा फक्त त्यावरती नाग नसायला पाहिजे आणि शिवलिंग हे घरी तुम्हाला स्थापन करायलाच पाहिजे। जर तुमच्या देवघरात नसेल तर ते तुम्ही आणा, कारण की शिवलिंग शिवाय देवघर हे अपुरं आहे। ठीक आहे, तर आता बघा किती धातूचे शिवलिंग आहेत। ठीक आहे, आणि प्रत्येक धातूचे शिवलिंगची पूजा केल्याने काय फलप्राप्ती होते हे मी तुम्हाला सांगते। आता जर तुम्ही सोन्याच्या शिवलिंगची पूजा कराल तर तुम्हाला राजश्री सुख, ठीक आहे, हे तुम्हाला भोगता येईल। ठीक आहे, जर तुम्ही चांदीच्या शिवलिंगची पूजा कराल तर तुमचा पितृदोषांचा निवारण होणार आहे। ठीक आहे, पितृदोष तुमच्या कुंडलीतून नष्ट होणार आहेत। ठीक आहे, तुम्ही रत्नांची शिवलिंगची पूजा कराल म्हणजे पन्ना, हिरा, मोती, ठीक आहे, तर तुम्हाला धनात वृद्धी होते। ठीक आहे, जर तुम्ही कासा ह्यांनी बनवलेले शिवलिंग, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला ब्रॉन्झ बोलतात, त्यांनी बनवलेल्या शिवलिंगची पूजा जर तुम्ही कराल तर तुम्हाला नाव प्रतिष्ठा भेटेल। ठीक आहे, आता स्फटिकाच्या शिवलिंगची जर तुम्ही पूजा आराधना केली तर तुम्हाला सुंदर जीवनसाथी प्राप्त होतो आणि तुमच्या लग्न संबंधात खूप मधुरता वाढते आणि तुम्हाला एक सुख समृद्ध हे विवाह जीवन तुम्हाला जगता येतं। ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पारद मर्क्युरीच्या शिवलिंगची जर पूजा केलीत तर तुम्हाला कोट्यवधी फळ भेटतं। ठीक आहे, आणि नर्मदेश्वर शिवलिंगचं तर मी तुम्हाला सांगितलं आहे। जर तुम्ही मातीच्या शिवलिंगची पूजा केलीत, पार्थिव शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा आराधना केलीत आणि त्याला विसर्जित केली दुसऱ्या दिवशी, तर तुम्हाला तुमची जी काही इच्छापूर्ती आहे, मग ती कसलीही इच्छा असू दे, आर्थिक समस्या असू दे, तुमच्या नातेसंबंधामध्ये गोडवा असू दे, किंवा मग गोष्टींमध्ये तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंग म्हणजे तुम्ही मातेचे शिवलिंग सुद्धा तुम्ही बनवू शकतात। ठीक आहे, शुद्ध मातीचं। आता बघा, इथे एक आहे ना, मला मिथ आहे जे सांगायचं आहे की शिव महापुराण वाचलं तर तुम्हाला कळेल, तुळशीच्या मातीपासून जे बनलेलं शिवलिंग असतं, पार्थिव शिवलिंग असतं, ते शिवजींना अतिशय प्रिय आहे, कारण की तुळशी ही खूप पवित्र मानली गेली आहे। जर तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, धनाची वृद्धी, ठीक आहे, आणि नात्यासंबंधामध्ये गोडवा,
ठीक आहे. हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला नर्मदेश्वर शिवलिंगची घरीही तुम्ही पूजा आराधना करू शकता. ठीक आहे. सगळ्या नर्मदेश्वर शिवलिंगची तुम्हाला प्राण प्रतिष्ठा सुद्धा करायला नाही लागत आणि त्या शिवलिंगचं नाव आहे बाणलिंग. ठीक आहे. बाणलिंग बोललं जातं त्याला. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात नर्मदेश्वर बाणलिंग. ठीक आहे. खूप पवित्र शिवलिंग मानलं गेलं आहे आणि शिवजींना अतिशय श्रेष्ठ वाटणारं आणि शिवजींचा वास असणारं शिवलिंग आहे हे. ठीक आहे. त्यामध्ये स्वयंभू शिवलिंग जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नर्मदेश्वर बाणलिंग हे तुम्ही विकत घ्या, नाहीतर ऑनलाईन भेटतंय, ऑर्डर करा आणि त्या दिवशी महाशिवरात्रीसारखा सुंदर पावन पवित्र दिवस वर्षी 15 तारखेला येत आहे आणि मग तो पुढच्या वर्षी येणार आहे डायरेक्ट. म्हणून तुम्ही आत्ताच ऑर्डर करा आणि महाशिवरात्रीत तुम्ही त्याची पूजा ही मांडू शकता आणि पूजा आराधना ही करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही ते देवघरात ते शिवलिंग ठेवू शकतात. अतिशय पावन दिवस आहे महाशिवरात्रीचा दिवस. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण शिवपरिवार हे आपल्या पृथ्वीवरती भ्रमण करतात. ठीक आहे. म्हणून खूप पावन दिवस आहे. या दिवशी शिवशक्ती शिव पार्वती ह्यांचं मिलन झालं होतं आणि खूप मोठी घटना ही घडली आहे त्या दिवशी. ठीक आहे. म्हणून या दिवशीला खूप मोठं महत्त्व आहे. ठीक आहे. तर हीच होती माझी माहिती. मला प्रत्येक शिवलिंगची माहिती आणि त्याबद्दलची फलप्राप्ती काय आहे हे आज माझ्या व्हिडिओमार्फत मला सांगायचं होतं. जर माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.